विकेट किपरच्या भूमिकेत टायगर ऑफ जानवळे प्रितेश रहाटे यांना आपण पाहताय. दांडी गोल, यू मिस आय विल डेफिनेटली हिट. पहिला धक्का. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसातील आजचा चौथा सामना शिव कमळेश्वर विरुद्ध श्री दत्तसाई रॉयल्स. या सामन्यादरम्यान मला समालोचनाची संधी दिल्या कारणानं मी तुमचे मनापासून आभार मानतो. नमस्कार मंडळीनो, मी कोकणी माणूस बाबू दादा. काय समजलीव मंडळीनो, आम्ही आज आलेला आहे जानवळे गावात क्रिकेट टुर्नामेंट बघायला. जानवळे प्रीमियर लीग 2026. आणि या टुर्नामेंटमध्ये आपल्याला मॅचच्या निमित्तानं प्रितेश दादा रहाटे, अमित दादा आणि आमच्या गावचा महेंद्र सावंत आमचा भाऊ, त्यांना सगळ्यांना भेटायची संधी मिळणार आहे. त्यांचा खेळ बघायची संधी आहे. आणि आता आम्ही फाट्यावरनं आतमध्ये आलेला जानवळे फाट्यावरनं, आणि जानवळे 1 नंबर शाळेजवळ थांबलेला आहे. आता तुम्हाला शाळा वगैरे दाखवतो आणि इथनं आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया आणि आपण जाऊया मैदानावर. ही आहे शाळा, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा जानवळे नंबर 1. आणि आम्ही आलो इकडनं. हा जानवळे फाटा हायवेला, तिथनं आत आलेला. आणि इकडं आपल्याला पुढं जायचं आहे. जानवळ्यातल्या बौद्धवाडी ग्राउंड म्हणून आपल्या याच्यामध्ये होता. आणि हे बघा, हे आपले हिरो कोकणी माणूस अंकुश दादा. काय गॉगल, काय लुक नवीन, कोकणचा शिमगा. आता शिमगा आला जवळ ना, बघा शिमग्याचा टी शर्ट घालून आला आहेत. आणि ही आपली गाडी. चला जाऊया दादा. हे बघा, जानवळे फाट्याच्या आतमध्ये आल्यावर लगेच डाव्या बाजूला शाळा आहे. आणि नंतर पुढं आपण इकडं जायचा. आता इथनं आतमध्ये किती अंतरावर आहे मैदान बघूया. एक मिनिट, हा फाटा गेला तिकडंच असणार. पुढं डाव्या बाजूला फाटा होता एक, विचारायला हवा. नाही पण पुढं आवाज येतोय. पण तो इकडनं पण असेल. हा, इकडनं पण असेल. पाठचा गेला तो. हां, थांब थांब बघूया थांब. मला वाटतं पुढं असेल असं वाटतं. आता विचारलेला एका दादाला, तर दादा बोलला सरळ जा. आम्ही निघालेला पुढे जायला. बघा कलमा. मंडळीनू, मैदानाजवळ येऊन पोचलेला आहे. दिसतंय समोर आपल्याला मैदान. जानवळे प्रीमियर लीग 2026 पर्व 8वा असावा असं माझ्या आता कन्फर्म लक्षात नाही, तरी पण जाऊन सांगता परत. चला, मैदानाजवळ पोचलेला. आपल्या मागं मॅच चालू आहे बघा. मैदान दिसतंय. आणि अंकुश दादा गाडी लावला नाही इकडे तोंड्यात पद्धतशीर एकदम. म्हणजे संध्याकाळपर्यंत हलवाय नको गाडी. पुन्हा एकदा फटका बसला स्वेलिंगला. त्या ठिकाणी गोल पकडण्यामध्ये यश मिळवलंय. आऊट आहे. या ठिकाणी दिला गेलाय देवेश्वर कृपा संघाला. यश तिथे साहित्य श्री महेश जाधव, मनीष तांबे, श्री योगेश तांबे, संजोग रावणा, श्री मंगेश शितप, श्री भरत शितप, श्री अविनाश शितप, श्री मनीष तांबे, श्री प्रमोद वेटे, कुमार प्रवीण दळवी, स्वप्नील देवताई, संतोष शितप, प्रथमोपचार पेटी श्री अशोक कदम, पत्रावली ग्रास श्री प्रितेश रहाटे व सूर्यकांत मांडलेकर, आर पुष्पगुच्छ श्री अविनाश लांजेकर, स्कोरबुक इंटरनॅशनल श्री भाई जापले, 2 सर श्री संदेश मांडलेकर, 2 बॉक्स पाणी वॉटर श्री महेश ठाकूर, 200 ml पाणी वॉटर 5 बॉक्स स्वामी समर्थ श्री मुखर्जी गुरव, अल्पेश लांजेकर, लिंबू सरबत 10 बॉक्स, उमेश संसारे पाणी 4 बॉक्स. या सर्व सन्माननीय देणगीदारांचे मनापासून धन्यवाद. नक्कीच मित्रांनो, या ठिकाणी आता जो सामना झाला अली फायटर्स विरुद्ध समता, या 2 संघांमध्ये सामना झाला. त्याच्यामधला या ठिकाणी सामनावीरचा चषक ट्रॉफी जाते ती अली फायटर्स या संघाचा सैफुल्ला बरमारी याला. त्याने एकूण 20 चेंडूमध्ये 40 धावा केल्या आहेत आणि एका ओव्हरमध्ये 7 रन देऊन किती
7 रन्स दिलेत, विकेट काय मिळालं नाही आणि खेळी करताना त्याने पहिली मॅच आणि पहिली मेन ऑफ द मॅच, गेल्या वर्षीचा हिरो या वर्षी मेन ऑफ द मॅच सर्व प्रेक्षक जवळपास तो घेऊन गेला होता आणि ह्या सीझनचं आपण पहिलीच मॅच मिळाली म्हणजे हे पटे काय वाटतं फलंदाजी किती बोलत आहे. मध्यंतरला एक लकी ड्रॉचं कुपन रसिक प्रेक्षकांसाठी जे आहे ते आपण बाहेर काढणार आहोत. पाहूया कोण विजेता असणार या लकी ड्रॉ कुपन मध्ये. परत एकदा रसिक प्रेक्षकांना विनंती आहे, आपल्यासाठी कुपन ठेवलेले आहेत त्या साईराज. आता नक्कीच पुढील आवाज साईराजचा असेल. आजच्या दिवसातला हा तिसरा सामना. थँक्यू अंतिमजी, थँक्यू पाटील सर. पुन्हा एकदा आपण जोडले जातोय जानवळे प्रीमियर लीग 2026 8व्या पर्वाचा हा खेळ, महासंग्राम आणि 8व्या पर्वातील तिसरा सामना आपण पाहणार आहोत. श्रीवास पॅन्थर सुरुवात होते गोलंदाजी मार्कवर, गोलंदाज प्रतीक दाखल होतोय तर स्ट्राईक एंडला फलंदाज तथागत. राईट हँड राऊंड विकेटने मारा प्रतीक. पहिल्या चेंडूवरती चांगल्या प्रकारे फटका सरलाय कव्हर्सच्या दिशेने, तितक्या ताकदीचं क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट केलं गेलंय. अतिशय सुरेख चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलंय. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण या ठिकाणी पाहताय. 2 खेळाडू हे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. पाहायला गेलं तर डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि एक लॉंग ऑनला या ठिकाणी 2 असे हे क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. मात्र लॉंग ऑन वरून लॉंग ऑफला या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला तैनात केलं जाते प्रतीकेच्या माध्यमातून. वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं पहिलं षटक हाताळण्यासाठी प्रतीक स्वतःच्या गोलंदाजीवरती रंगीबिरंगी छत्री. क्रिकेटच्या बोली भाषेत पाहायला गेले तर क्षेत्ररक्षणामध्ये बदल या ठिकाणी केला जातोय. विकेट किपरच्या भूमिकेत टायगर ऑफ जानवळे प्रितेश राहटे यांना आपण पाहताय. दांडी गोल. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. पहिला धक्का. विकेटने मारा करीत असताना ऑफला शफल झाला. नक्कीच तिने एष्ट्या या ठिकाणी समोर होत्या आणि त्या एष्ट्याचा वेध घेणारा हा चेंडू आपण पाहिला प्रतीकेच्या माध्यमातून. पहिला धक्का 1 या धावसंख्येवरती. चांगला स्टार्ट म्हणावं लागेल या ठिकाणी श्रीवास पॅन्थर संघाकडून. अभय फॉरेवर नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यावेळेस बॅटची कडाई घेतली. स्पिरलिकला या ठिकाणी स्वतः एसटी रक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. पंचांच्या भूमिकेत स्क्वेअरलेग पंच समीर पवार यांना आपण पाहताय. स्ट्राईक पंचांच्या भूमिकेत स्वप्नील धामनसकर यांना आपण पाहतोय. गोलंदाजी करत असताना कर्णधार आपल्याला वारंवार विनंती केली जाईल 20 मिनिटांमध्ये आपण 5 षटकं ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर 20 मिनिटाच्या वरती आपले षटक. काय चेंडू फेकलाय. सरळ दांडी गोल. खोलवर टप्प्याचा चेंडू. ब्रह्मास्त्र सोडलं. ज्या पावली मैदानात आला त्या पावली आता मात्र माघारी परतावं लागेल. दुसरा गडी गारद करण्यात यश मिळवलंय. प्रतीकसाठी जोरदार टाळ्या. लागणार त्याची ऑर्डर तू द्यायची आणि त्या ठिकाणी जेवण करण्याची संधी तुला या 2 विकेटने प्राप्त करून दिले. सुरेख चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. हॅट्रिकचा संधी असणार आहे. गोल्डन चेंडू. माफ करा, ओव्हर हॅट्रिकची संधी असेल. राऊंड विकेटने मारा करण्यासाठी सज्ज झालाय उगवता तारा. हो पुन्हा एकदा सुरेख चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख कामगिरी बजावली जाते. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असताना फक्त 2 खेळाडू हे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असताना कोणत्याही प्रकारे फटके सजवण्यात यश मिळत नाहीये. ते म्हणजे अभय फॉरेवर संघाला. चांगली गोलंदाजी केली जाते. चांगल्या स्पीड या चेंडूवरती पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज दाखल झालाय. मंथन पाहायचं आहे कशा प्रकारे फलंदाजी करतोय. अंतिम षटकापर्यंत एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. खराब चेंडूवरती पुरेपूर समाचार. चांगल्या चेंडूंना सन्मान देऊन धाव
आपलं स्कोर कार्ड धावतं ठेवावं लागणार आहे. एक धाव पूर्ण केली जाते एका धावेने. स्कोर कार्ड आपण पाहताय 3. पंचायत नक्कीच प्रतीक बेंद्रे एक अष्टपैलूचा गोलंदाज आहे. नुकत्याच मुंबईमध्ये स्पर्धा झाली, त्या स्पर्धेमध्ये सुद्धा तो संघाच्या वतीनं हे दुसरं षटक आहे. रुपेश पवार गोलंदाजी मार्कवर आपण पाहताय रुपेश पवार याला. स्वप्नील साठी 50च्या सरासरीने आतापर्यंत 2 चेंडूंवरती एकच धाव. विकेटने मारा पहिल्या चेंडूवरती. हो बॅटची कडा घेतले यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून. थर्ड मॅन रिजनला जाहीर क्षेत्र आपण त्या ठिकाणी पाहतोय. एकच धाव. सुद्धा आपल्या षटकातील पुढचा चेंडू असेल पाहायचंय. वेगवान चेंडू फेकण्याचा प्रयत्न. बॅटची टॉप एज. हो थोडस पंबल त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. एक्स्ट्रा कव्हर रिजनला झेल उडाला होता. साधा सोपा झेल होता. थोडीशी जजमेंट या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून चुकी पाहायला मिळाली. पाहायला गेलं तर डीप स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या मागचं क्षेत्र त्या ठिकाणी आपण पाहताय जाहीर क्षेत्र आहे. तिथून बॅकवर्ड पॉइंटला डीपला हे मागचं क्षेत्र या ठिकाणी संपूर्ण जाळी क्षेत्र म्हणून आपण पाहताय. विकेटने पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. पुन्हा एकदा सुरेख चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू अलॉंग द कार्पेटने फटका कॉर्नर रिजनला त्या ठिकाणी प्रतीक चेंडू वरती येतोय. एकच धाव. त्यानंतर 2 धावा या सुरक्षित पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या आपण पाहताय 8. नक्कीच संजयजी पवार यांच्याकडनं खास असं बक्षीस आहे. पहिल्या 3 विकेटसाठी आणि पहिल्या 3 षटकासाठी प्रत्येकी 500 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. सलग पुन्हा एकदा सुरेख चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. नक्कीच गावची स्पर्धा आहे. आपल्या गावातील खेळाडू आपला क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपल्या गावातील नागरिकांनी देखील मैदानाच्या बाहेरून आपला रंग दाखवायला सुरुवात केली. प्रत्येक या ठिकाणी खेळाडूच्या पाठीशी योग्य शाबासकीची थाप त्यांच्या माध्यमातून दिली जाते. विकेटच्या हॅट्रिकसाठी 500, त्याचप्रमाणे षटकारांच्या हॅट्रिकसाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी ऑन केलं गेलंय. विकेटने मारा. हो बॅटची कडा घेतले इनसाइड एज आणि चेंडू चाललाय एस्टेनचा वेध. सिद्धेश सीतप. व्हॉट अ शॉट. काय फटका खेळलाय. आल्या आपले इरादे स्पष्ट केले. 15शी धावसंख्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक दुसरं संघाच्या वतीनं हे तिसरं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय प्रतीक. राऊंड विकेटने मारा करण्यासाठी हलक्या हाताने कट केलाय. स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होईल. एक धाव तर नक्कीच पूर्ण केली जाते. एका धावेवरच समाधान. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल सिद्धेश, ज्याने पहिल्या चेंडूवरती षटकार खेचलाय. पाहायचंय आता मात्र कशा प्रकारे उर्वरित चेंडूंचा समाचार घेतला जाईल. नक्कीच आपण पाहायला गेलं तर 8व्या पर्वाचा हा क्रिकेटचा महासंग्राम जाधवळे प्रीमियर लीग 2026 8वे पर्व. त्यातच सर्व आणि याचाच आम्हाला गर्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये 2 गटांमध्ये प्रत्येकी 4-4 संघ, एकूण 8 संघांचा समावेश या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि क्वालिफाय होण्यासाठी प्रत्येक ग्रुपमधील टॉपचे 2 संघ हे क्वालिफाय होणार आहेत याची आपण दक्षता घ्या. संघनायक, संघ व्यवस्थापक क्वालिफाय होण्यासाठी एक धाव आणि एक विकेट या ठिकाणी महत्वपूर्ण असणार आहे. कारण अंतिम क्वालिफाय होण्यासाठी गुणांबरोबरच आपला रन रेट देखील आपण काही वेळेला पाहायला गेले तर समान गुण असतात आणि रन रेट वरती संघ क्वालिफाय होतो. त्याकरिता आपण लक्ष द्यायचंय. पुन्हा एकदा वॉटर बॉल काय डिलिव्हरी पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी प्रतीक याच्या माध्यमातून. राऊंड विकेटने मारा करण्यासाठी सज्ज पुन्हा एकदा प्रतीक. आतापर्यंत फक्त
4 धावा खर्च केलेत आणि 3 गड्यांना माघारी पाठवलंय. तिन्ही ब्रह्मास्त्राला बळी पडलेत. सुरेख गोलंदाजी, राऊंड विकेट. त्यावेळेस बॅटची कडा घेतली, पाहायचं आहे चेंडू थोडा वेळ हवेत होता, त्यानंतर थोडंसं फंबल क्षेत्रक्षणामध्ये पाहायला मिळालंय. डीप मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू खाली. 2 धावा सुरक्षित पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्या नक्कीच पुढे सरकते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहताय 18. नक्कीच या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक आणि त्याचप्रमाणे सलग 3 षटकार यासाठी संजयजी पवार यांच्या माध्यमातून प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक झालंय. यावेळेस देखील दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. स्वप्नीलला त्या ठिकाणी आपण पाहतोय, माफ करा साहिल आहे. एक चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून केलं जातंय. एका धावेवरच समाधान मानावं लागेल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 19 पर्यंत मजल. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू, सुरेख गोलंदाजी आतापर्यंत प्रतीकाच्या माध्यमातून आपण पाहतोय. राऊंड विकेटने पंचांच्या उजव्या साईडने उजव्या हाताने मारा. त्यावेळेस देखील स्टंप अटॅक करण्याचा प्रयत्न, एका पूर्ण दुसऱ्या धावेसाठी थोडासा नक्कीच फंबल झाला असता, परंतु योग्य वेळी स्वप्नीलचा नकार आपण पाहिला. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकाखेरीज धावसंख्या आपण स्कोर कार्ड वरती पाहताय फक्त 20. हॅलो, संदीप कोंडुलकर यांनी 3 जर षटकार मारले तर महेश जाधव यांच्याकडून 6,666 रुपये बक्षीस झालेले आहे. सलग 3 षटकारला 6,666. सानवळे प्रीमियर लीग 2026 8व्या पर्वाचा हा महासंग्राम. या पर्वातील हा आपण पाहतोय तिसरा सामना शिवास पॅन्थर विरुद्ध अभय फॉरेवर. ओव्हर द विकेटने मारा केला जातोय. सुरेख चेंडू, सुरेख टप्पा या ठिकाणी पाहायला मिळतोय प्रितेश रहाटे यांच्या माध्यमातून. वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं हे 4थं षटक आहे. 20 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आपण पाहतोय. स्वप्नील, एक चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून केली जाते. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, साहिल चेंडू खाली येत होता. एक चांगला प्रयत्न त्याच्या माध्यमातून दुसऱ्या धावेसाठी धावपथ पकडण्याचा प्रयत्न पाहायचा आहे. डेंजर एंडला या ठिकाणी संदीप होता, परंतु सुरक्षित 2 धावा या पूर्ण केल्या जात आहेत. सुरेख चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा आउट स्विंग करण्यामध्ये यश मिळवलंय. एक चांगली लाईन अँड लेंथ पाहायला मिळते. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. क्रिकेटमध्ये आपण पाहायला गेलं तर चांगले फटके आहेत. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून आहे, कव्हर ड्राईव्ह आहे, परंतु टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला गेलं तर येणारा फलंदाज शफल होऊन हा अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि त्याच ठिकाणी या ठिकाणी गोलंदाज, नक्कीच याच फटक्याची आपण चर्चा करत होतो. अशा प्रकारचे विविध फटके क्रिकेटमध्ये आपल्याला येस, नक्कीच या ठिकाणी अमोलदादा नरवणकर यांचं देखील आगमन होत आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत. यांचा देखील आवाज नक्कीच येणाऱ्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. चालू षटकातील अंतिम चेंडू, प्रितेश रहाटे यांचं षटक आपण पाहताय. द टायगर ऑफ जानवळे. विकेटने मारा पाहायचंय. हॅलो, आता मात्र अवांतर चेंडू भोसले आपण इथे उपस्थित आहेत. आपल्याला विनंती आहे साईराज. त्यावेळेस देखील दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. पॉइंटला थोडंसं फंबल त्या ठिकाणी पाहायला मिळालं. चेंडू हवेमध्ये होता, ओव्हरथ्रो झालाय. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, डेंजर एंड पकडला जाईल का? तर 3 धावा सुरक्षित पूर्ण केल्या जात आहेत. नक्कीच मराठी यांचा सत्कार करायचा, स्वागत करायचं.
आपल्याला विनंती आहे की आपण सन्मानपत्र व्यक्त करायचं आहे. मराठे सर, गोवा पाटील, प्रमोद घाटे आणि सचिन मराठे यांचं स्वागत पिंट्याजी पाटील, पिंट्या दळवी करतील. हॅलो 37 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. अभय फॉरेवर संघाकडून स्ट्राईक हँडला रुपेश, पहिला चेंडू जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न असतो, त्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल, एक धाव. प्रत्येक षटकारासाठी दोन्ही फलंदाजांसाठी या ठिकाणी पारितोषिक वाद आहे. प्रमोद रहाटे त्याचप्रमाणे सचिन रहाटे यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक वाद असणार आहे. अभय फॉरेवर संघाच्या फलंदाजांसाठी वर द विकेटने मारा, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज स्वप्नील, वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं पहिलं भवानीचं षटक. त्यावेळेस देखील मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय, एकच धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते, एका धावेवर समाधान. जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेटने चेंडू ट्रॅव्हल झाला, त्यानंतर एक धाव पूर्ण केली गेली. एका धावेने स्वतःचं अकाउंट ओपन करण्यामध्ये यश मिळवले प्रतीक यानं. चांगली गोलंदाजी, अचूक मारा त्याच्या माध्यमातून केला गेला होता आणि त्याच प्रकारची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न स्वप्नील याच्या माध्यमातून केला जातोय. आतापर्यंत 2 चेंडूंवरती फक्त 2 धावा खर्च केल्यात. राईट हँड ओव्हर द विकेटने मारा, षटकातील पुढचा चेंडू, त्या चेंडूवरती जोरदार प्रहार, डीपला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेसाठी 2 धावा सुरक्षित पूर्ण केल्या जात आहेत. थोडीशी रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी कमी पाहायला मिळते रुपेश याची, परंतु प्रतीक वेगवान धाव पूर्ण करतोय. दुसऱ्या धावेसाठी देखील धावला जातोय आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. आतापर्यंत धावसंख्या झाली 4. 37 धावांचा पाठलाग करीत असताना या ठिकाणी ब्रेक थ्रू द्यावे लागतील, विकेट प्राप्त करावे लागणार आहेत. त्या म्हणजे श्रीवास पॅन्थर संघाला ओव्हर द विकेट. पॅचची कडा घेतली, पाहायचं आहे नक्कीच. 1 बाउन्स चेंडू हा विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. चांगला प्रयत्न, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला गेला, बॅटची कडा 1 बाउन्स एसटी रक्षकाच्या हातामध्ये कलेक्ट केला जातोय. निर्धाव चेंडू येतोय, चांगला कमबॅक गोलंदाजी मार्कवर स्वप्नीलच्या माध्यमातून. अशाच प्रकारे चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे, ती म्हणजे श्रीवास पॅन्थर संघाला. पुन्हा एकदा जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या पल्ल्यात चेंडू सापडत नाहीये. कार्पेटनेच चेंडू ट्रॅव्हल होईल, एकच धावेवर समाधान मानावं लागेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला होता, तो म्हणजे रुपेशच्या माध्यमातून. प्रतीकचा योग्य वेळी नकार, कारण त्याला माहिती आहे धावसंख्या कमी आहे, सिंगल डबलने सुद्धा ही धावसंख्या चेस होऊ शकते. एखादा मोठा फटका, नक्कीच ताकद आहे आपल्या फलंदाजीमध्ये, आणि त्या प्रकारची फलंदाजी संयमी केली जाते, ती म्हणजे अभय फॉरेवर संघाकडून. पुन्हा एकदा हलक्या हाताने कट केलाय, नक्कीच पाहायचं जाहीर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल का, एकदा पूर्ण केली जाईल बॅकवर्ड पॉइंटला. वैयक्तिक दुसरं संघाच्या वतीनं हे 4थं निर्णायक षटक, गोलंदाज यश पाहायचंय. पहिला चेंडू, आता मात्र नोचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. अतिरिक्त धाव 1+1, 2 रन्स, 2 धावा या ठिकाणी जमा होत आहेत. 7 धावेची गरज आता मात्र असणार आहे अभय फॉरेवर संघाला. 7 धावांची गरज. नक्कीच आपले जे जेपीएलचे खेळाडू आहेत, जर तिकडे चेंडू गेला तर फटका आणून द्यायचा आहे. जे खालती खेळाडू बसलेत ना, थोडं सगळं करायचं आहे, फटकन जायचंय, चेंडू घेऊन यायचंय. आधीच आपल्या स्पर्धेला उशीर झाला आणि विशेष सामना आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये खेळणार, तो असणार आहे
गावदेवी ग्रामीण वर्सेस गावदेवी मुंबई. साई आता मात्र अवांतर चेंडू पुन्हा एकदा अवांतर धाव खर्च केली जाते. धावसंख्या 31 विजयाच्या जवळ पोहोचतोय. तो म्हणजे अभय फॉरीवर संघ अजूनही 6 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर यश याला आपण पाहतोय. पुन्हा एकदा घुटना टेकचा फटका काव कॉर्नर रीच यांना अतिशय सुरेख झेल पकडला जातोय. तो फ्री हिटचा चेंडू होता. 32 अजूनही 5 धावांची गरज. अतिशय सुरेख फटका आहे. पुन्हा एकदा पाहायचं आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते डीपला. 2 धावा सुरक्षित पूर्ण आणि 2 धावेवर समाधान. नक्कीच अल्पेशजी लांजेकर यांच्याकडून आपल्याला 10 लिंबू बॉक्स सर्व झालेले आहे. त्यापैकी 5 बॉक्स उपस्थित झाले. अल्पेशजी लांजेकर आपलं खूप खूप धन्यवाद आपण केलेल्या सहकार्याबद्दल. नक्कीच लिंबू सरबतची गरज होती आणि ती लिंबू सरबत आपण इथं दिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. साईराज सामना बरोबर सुटे. अजूनही एका धावेची गरज. येणारे चेंडू आहेत 8 चेंडू आणि 1 धाव. पाहायचं आहे एक फिनिशिंग टच देण्यामध्ये यश मिळेल का प्रितेश रहाटे यांना. गोलंदाजी मार्कवर यश आहे. चांगली गोलंदाजी केली परंतु आता मात्र दुसऱ्या षटकामागे थोडासा मार्क ठरतोय. थोड्याशा धावा कमी जमवल्यात संघाने. पुन्हा एकदा सुरेख फटका सजलाय. त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू चाललाय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेखा पार. येतोय विजयी चौकार. 2 समालोचकांना चषक कुमारी आहेत स्वरूप घारे व महिमा सैफुल्ला बरमारे. 3 पंचांना चषक कुमारी आहेत स्वरूप घारे व कुमारी महिमा सैफुल्ला बरमारे. फायनल मॅचची मॅन ऑफ द मॅच खास पंखा असणार आहे आणि हा पंखा रितेश लांजेकर यांच्याकडून आपल्या या सर्व देणगीदारांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि आजचा स्पेशल रविवार जो आपण साजरा करतोय तो अर्थात ज्यांनी आपल्याला चिकन दिले ते सगळं श्री नदीमजी मनिया 20 किलो शमी सर 10 गावाचं आपण ऐकण्यासाठी तयार होतो. अमोलजी नवरकर आपल्या शुभरास्ते आपण पुढील मॅच धावतो समालोचन आमचे बुलंद आवाज अमोलजी नरवणकर. धन्यवाद ह्या इंट्रोडक्शन साठी. आणि अगदीच मागच्या वर्षाचा गॅप गेला त्याच्यासाठी सुद्धा धन्यवाद जाणवे प्रीमियर लीगचे. परंतु पर्व पहिले ते पर्व 8वे या प्रवासादरम्यान मी सुद्धा या स्पर्धेचा भाग असल्या कारणाने आज वेळात वेळ काढून या ठिकाणी मलाही उपस्थित राहायची इच्छा झाली आणि ती अनावर इच्छा काही व्यर्थ दौडू दिलेली नाहीये. आणि मी आज खरंच जाणून बुजून JPL ची ही स्पर्धा पाहण्यासाठी इथे आलोय. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसातील आजचा 4था सामना शिव कमळेश्वर विरुद्ध श्री दत्तसाई रॉयल्स. या सामन्यादरम्यान मला समालोचनाची संधी दिल्या कारणानं मी तुमचे मनापासून आभार मानतो. शोध हरवलेला वळूया पुन्हा एकदा या सामन्याकडे. सामना अतिशय रंगतदार. पहिल्याच डावामध्ये जी काही बक्षिसांची लयलूट होते JPLचा दिमाग आपल्या लक्षात येतोय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या बाजूला वळतोय आणि एक चांगला स्विंग या चेंडूवरती लेग बाय स्वरूपात. या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहतात आमचे मित्र आणि या ग्वाल्हेर तालुक्यातील पंच परीक्षा पास झालेले अनुभवी असे आणि क्रिकेटचे चाहते आणि क्रिकेट तितकाच चांगलं समजणारे कैलास जी पिळणकर, जे संपूर्ण तालुक्यामध्ये या ग्वाल्हेर क्रिकेट असोसिएशनचे पंच म्हणवले जातात आणि तितके चांगल्या दर्जाचे पंचगिरी करणारे या तालुक्यातील असे कैलासजी पिळणकर आज JPLच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत. त्यांचे मनपूर्वक आभार. आणि या सामन्यासाठी त्यांचे सहकारी पंच म्हणून काम पाहत आहेत स्वप्नील धामनाशकर. डाव्या शीच्या बाहेर हा तुषार आणि आविष्कार पाटील यांच्याकडे
पद आहे जे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आहेत ते नायगावचे. आणि अर्थात ज्यावेळेला ही पदं इथे सांगणं का गरजेचं असतं, याच्यामध्ये त्या व्यक्तीचा मोठेपणा नसतो, तर आपल्याला ती एक ओळख असते. कारण अशा स्वरूपाची एक व्यक्ती एका संघटनेच्या माध्यमातून समाजसेवा करत असते, लोकांची मदत करत असते, तर तो माणूस तिथे अवेलेबल असेल आणि त्याच्या संघटनेची ओळख ज्या वेळेला तुम्ही घेऊन जाता त्यावेळेला नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी निर्विवादपणे तुमच्या कोणत्याही गरजेला मदत करण्यासाठी ती माणसं तत्पर असतात. त्याचबरोबर सिंहल भाई आज धर्मेश जी यांच्या सोबत या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि जानवळे गाव, खरंच तुम्ही जी काय मदत केली त्याच्यासाठी तुमचे हे उपकार कधीही विसरणार नाहीये. कारण आमचा मुलगा या ठिकाणी आम्ही गमावलेला असताना तुम्ही जी मदत केली ती कधीही विसरता येणार नाहीये. आणि त्यासाठी गौरवदादा भेल्लाळे यांचे मनपूर्वक आभार मानतो मी. दादा आज JPL ला दर सीझनला या ठिकाणी स्वतः उपस्थित असतो. कारण जे आडनाव लावतो स्वतः स्ट्राईक रेट सांभाळतोय. उजव्या हाताचा हा फलंदाज आहे, अतिशय आक्रमक फलंदाज. फुल काढण्याचा प्रयत्न, आखून चेंडू पडल्यानंतर थोडासा उसळणारा, बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये, अवांतर चेंडूची मागणी होती. आणि अर्थात कैलासजी पिलनकर या स्पर्धेसाठी आपल्याला पंच म्हणून लागले. त्यांच्या या चढाक्ष नजरेतून हा अवांतर सुटत नाहीये. तुषारचा हा पहिलाच चेंडू अवांतर धावेने एक धाव संघाची फलकावरती लागते. श्री दत्तसाई रॉयल्स या धर्मेश सरांना मी विनंती करतो की पुढच्या सामन्याचं आपण नाणेफेकीचा कौल करायचंय. आम्ही या आमच्या ग्रामीण पातळीवरती ही स्पर्धा जमेल तितकी ग्लॅमरस करण्याचा प्रयत्न करतो धर्मेशजी. कारण आपण अशा अनेक प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये स्पर्धांमध्ये उपस्थित राहत असाल. 8 सीझन आपण हा असा दिमाग जो आहे JPL चा